सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अरे श्यामाला आले का लोक आले बघ या 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 आले बघ या या कशी लाडाची भाजी काय रे एवढा उशीर काय झाला एअरपोर्टवर यायला? तेच तर म्हणतोय ना. नाही म्हणजे असं वाटायला लागलं की आपण पोहोचतोय की नाही. म्हणजे काय ट्रॅफिक जॅम असणार. सकाळी 5:30 वाजता ट्रॅफिक जॅम? अहो असतो आबा. दूधवाले म्हणू नका, ड्रायव्हिंग स्कूलवाले म्हणू नका, कंपनीच्या बसेस. मी आता हल्ली वॉकला जाते ना. ग्रेट डेव्हलपमेंट. त्यामुळे उशीर नाही झाला. गाडी 3 वेळा बंद पडली. अगोबाई काय सांगता तुम्ही? सांगत होता मी. अहो नाही हो काय ते नाही पण आबा बिघडली ना तरी प्रत्येक वेळी सुरू मात्र होत होते. कौतुक आहे. आम्ही धक्का मारायचो. निकिता कंटाळी नाही ना प्रवासाला? अजिबात नाही. बाळा आता कंटाळून चालणार नाही. आल्या आल्या तुला हा मिळालेला पहिला धडा आहे असं समज. अनिश्चितता ह्या इथल्या जीवनशैलीचा पाया आहे. सवय व्हायला चला बॅगा घे आतमध्ये. तुमची बॅग घेऊ? नाही श्रीलेश माझी बॅग नको घेऊस. मी लगेच निघणार आहे. कुठे? पुण्याला. अगोबाई आल्या आल्या नाही काय वहिनी ही माझी ऑलमोस्ट सेमी बिझनेस टूर आहे. म्हणजे पुण्यात माझी मीटिंग आधीच फिक्स झालेली आहे. इट्स अबाउट आउटसोर्सिंग प्रोजेक्ट आणि मला 10:30 कसे करून पोहोचलंच पाहिजे. नाही नाही काय हो मग. पण मला काय मी त्यांची सगळी तयारी केली आहे. काय आहे तुम्ही जरा फ्रेश वगैरे व्हा. नाश्ता वगैरे झोप पण काढा एखादी. फ्रेश होतो ना पण तिला आराम करू दे. मी येतो ना लगेच परत. ही इज ऑन ड्युटी त्याच्यामुळे बरोबर. पण 10:30ची मीटिंग गाठायची आहे का? सामान घ्यायचे. सामान नाही लागणार मला वाटतं. चहा पिण्याच्या निमित्ताने हे दोन नेते एकत्र आले. वा. आता नाश्त्याला एकत्र बोलविणाऱ्या नेत्यांची नावं याप्रमाणे. छान निवडणुकीच्या काळात. बस अरविंद काय पेपर वाचन चाललंय? हो बघतोय काय दिवे लावले राज्यकर्त्यांनी ते. चालायचंच. इथे काय आणि तिथे काय सगळीकडे सारखंच. बरोबर. ते जाऊ दे. पण तुमची तब्येत कशी आहे? ठणठणीत आहे. आता वयोमानाप्रमाणे 16 आणि असं म्हणता येणार नाही पण 12 आणि म्हटलं तरी उत्तम म्हणायचे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तू काय निघाला तेवढ्यात? लवकर निघावं म्हणतो. लवकर निघालो तर लवकर पोहोचेल. म्हणजे तिथे जाऊन थोडा आराम करता येईल. हो खरं आहे. खरं आहे अरविंद. रेस्ट ही हवीच. म्हणजे काय एक्झर्शनला सुद्धा लिमिट असतं. हो. अरे शेखर तू कुठे निघाला? अहो म्हणजे काय ऑफिसला निघालो मी. अगं शेखर असं का अरविंदला जरा एशियाडच्या स्टँडवर सोडले बसच्या. बरं का एशियाड बस ना 3.5 तासामध्ये पुण्याला पोहोचते. लवकर पोहोचतो तू. नाही चालेल ना मी सोडायला तयार आहे. काय शेखरच्या गाडीनी नको पण काय तुला एअरपोर्टवरून येताना अनुभव आला? नाही तसं नाही आम्हा तसं नाही. माझा काय विचार आहे की कूल कॅबनी जावं. कूल कॅब नाक्यावर पिकअप करते ना ती. ठीक आहे. आराम उत्तम कल्पना आहे. आराम तुला मिळेल. तू पुण्याला आरामात जाशील. मी काय म्हणतो तू पुण्याला जातोच ना तर ते सदू अण्णांचा मुलगा कर्वे रोडला राहतो. त्याला जरा भेटून ये.
काय शैला त्याच्याकडे नेहमी जायची लहान असताना तू नेहमी आठवण करतो परत फोन आला होता हा? आणि बरं का तातू देसाई तिथे जवळ राहत होते कोणते चांगले ते हे तुला सांगते पट्टा देतात तिकडेही जरा तू पाय लावून ये त्याच्या घरात बरोबर. आणि दुसरं बरं का बाळ आणि वसंत मंत्री ह्यांच्या कुटुंबाची माणसं सुद्धा आहेत फार प्रेमळ माणसं आहेत त्यांना तू भेटून आला तर फार बरं होईल नाती टिकतात. तो ऑन ड्युटी आहे त्याला त्याच्या कंपनीच्या कामात वेळ तर मिळाला पाहिजे एवढा वेळ मिळाला तर जा असं म्हटलं रे शेखर मी सक्ती नाही. वेळ मिळाला तर जाऊन ये तू आपला. आबा एक अतिशय महत्वाचं काम राहिलंय काय हे शैलाचं पत्र. अरे बरोबर चल आम्ही निघतो. हो हा एक राहिलंच आबा काय पाय पड. अरे आयुष्य या चल शेखर ह्या सांभाळू दे. निकिता निकिता अरविंद हा? झाली तयारी. हो माझी तयारी झाली पण श्रीलेश कुठे आहे? हा? शिर्या हे शिर्या आलो 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 बाबा. हा ये. तू काय मेकअप वगैरे करत बसलायस का पावडर लावलीस का? नाही मोबाईल चार्ज करत होतो. हा नवीन घेतला मनोज कडून. फोटो काढू शकतो. लुकिंग गुड. त्याला उशीर होतोय चला ना. सॉरी हो चल. द्या बॅग द्या. राहू दे ना एवढीशीच आहे राहू दे माझ्याकडे. निघाले का अहो असं काय करता हे घ्या मी त्याची डबा. बरं का भाऊजी याच्यामध्ये डबा आहे चमचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला इकडचं तिकडचं प्यायला नको. अगं श्यामल काय आहे फूड मॉलला थांबते गाडी. असं काय करते त्यांच्या आवडीचे कांदे पोहे केले. कांदे पोहे केले मग तू काय म्हणतोय? अरे माझा माय डेज मेड कांदे पोहे वहिनीच्या हातचे. नॅपकिन आहे ना तुमच्याकडे? हो नॅपकिन आहे. वहिनी एक सांगायचं होतं हिची काळजी घ्या. अहो असं काय करताय भाऊजी आता ही आमचीच मुलगी झाली आहे काळजीच करू नका. म्हणजे मग काळजी मिटलीच. बाय 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 या अँड आय कॉल अप डोंट वरी. आई बाय बाय. आता कसा फोटो निघणार? चेहरा फोटो काढणार का झालाय? बरं सावकाश जा. हा पोहोचवतोय ना फुल कॅप पर्यंत? सावकाश शिर्या नीट रे. येतेच तुमची शैला चिंदा वाचलं अजून समाधान होते चौथ्याचं. काय अबा काय काय लिहिलंय मम्मानी? काय निकिता बाळा हे बघ तुझ्याबद्दल पण लिहिलंय बघ. हे बघ निकिताला तुमच्या तालमीत तयार करा. तशी ती हुशार आहेच पण जरा वेस्टर्नाइज झालेली आहे. तिला भारतीय संस्कृतीची ओळख होणं आवश्यक आहे. ती व्हायला हवी. ती जबाबदारी तुमच्यावर. चला उद्यापासून आबा मास्तरांच्या तालमीत यायचं. येस सर. येस तर काय 4 दिवसांनी पळून जाशील? हा अजिबात नाही. आय लव्ह इंडियन कल्चर इंडियन म्युझिक. आय एम सॉरी मला भारतीय संगीत शास्त्रीय नृत्य खूप आवडतं. तेच तर स्टडी करायला आले ना मी इथे. उत्तम उत्तम. म्हणजे हे शैलाला खरोखर बरं वाटेल. हा तुझं हे अक्षर कसं आहे हा मराठी? हे बघ शैलाचं बघ अजून चांगले अक्षर. हा मराठी अक्षर म्हणजे काय आहे शेखरचं अक्षर जरा चांगलं होतं. हिचं अक्षर म्हणजे कोंबडीचं पाठ. मी 50 ओळी रोज देऊन जा तुझ्यामध्ये करायची मेहनत मग तुझं अक्षर हळूहळू सुधार. तशी मेहनत आळस अजिबात नाही तिच्या अंगामध्ये. मेहनत तर ती होतीच. हो ही काय करायची ही मेहनत खूप घ्यायची वाचायची भरपूर पण लक्षात तिथे राहायचं नाही. काय निकिता विचार कसला करते आहेस? हा आबा तुम्ही मम्माला खूप मिस करता ना? अगं बरोबर आहे बरोबर. चालायचं चालायचं. काय ती आता येऊन गेली ना अलीकडे म्हणून जरा जास्ती वाटतं. तुला एक सांगू का निकिता या पत्रामध्ये जी एक गंमत आहे ना ती ईमेल मध्ये नाही. पत्रामध्ये कशा अशा भावना असतात. भावना म्हणजे स्पर्श गंध आणि भावना घेऊन आल्यासारखं पत्र येतं. हो शैलांनी लिहिलेलं आहे ना त्याच्यामुळे जरा जास्तीच वाटतं मला. हो अरे नारायणा ही पोचली की अमेरिकेत? ठीक आहे ठीक आहे.
अरे गुरु मला ते मेहता कन्सल्टंटचे फिगर दाखव जरा. 1-2 मिनिटात आमच्या इकडे. अरे शेखर, तुझ्या टेबलावरचा फोन वाजतोय, उचल जरा तो. अरे बापरे, 1 मिनिट झालो. हॅलो. अहो मी बोलतेय, मी फोन अशासाठी केला होता. ही निकिता झोपली आहे, अजून उठतच नाहीये. अगं असू दे, झोपू दे तिला. अगं श्यामल विमानाने आले ना, हा म्हणून असं होतंय तिला. झोपू दे झोपू दे. अहो पण मग ती अवेळच नाही का होणार? अगं चालेल ग, पण अर्धवट झोपेतून उठवू नकोस तिला. आणि मग रात्रीच्या झोपेची पंचायत नाही का? ते बघू. चल. अगं श्यामल जेटलॅग मुळे असं होतं. हा. अच्छा, जेट लॅग का? बरं. चहा आहे, यात ते काय चहा पावडर दूध आहे, फक्त ते साखरेचे खडे घातले तर तेच तुटत नाही. उठा ना जरा, ते बघताय का जरा? किती वाजले? ए श्यामल, अगं खूप वेळ आहे का अजून? 1 वाजला. 1 तू झोप. नाही सकाळ नाही झालेले, पण त्या टीव्हीचा आवाज येतोय. मला वाटतं निकिता बघता झोपली का? बघा ना जरा. अरे देवा, शिऱ्याची बहिणी. अगं तिचं अंथरूण आणि ते चादर बिदर काय सगळं घातलंय शलाकाच्या बेडवर. हे सोफ्यावर झोपली की काय? बघा ना जरा. मी बघू का? स्वतःच्या मनाला विचार ना, कुठे गेले अगं निकिता, स्वतः म्हणते हे काय तू इथे बसली आहेस? झोप नाही येते का? स्वतः मी येतो. हो ऍक्च्युली मी खूपच फ्रेश आहे, मला अजिबात झोप येत नाही. अगं बाई, ते आमचे गिरीश हा माणूस हसला कशाला? म्हणजे नक्की ह्याच कटकार असताना. छान आहे ना कार्यक्रम? हो, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. अगं ही आमच्या वेळची फार मोठी हिरोईन आहे. तेव्हा सिनेमात वगैरे खूप कामं केली आहेत, आता जरा कामात न गेली आहे. तुला आठवण येते का? हा, नाही, इतक्या दिवसांनी आईला सोडून आली आहेस. पहिल्यांदाच आली आहेस ना? आठवण येते का विचारलं? नाही अजिबात नाही. मग इतका प्रवास करून आलीस, दमायला नाही झालं का तुला? नाही. कमाल आहे बाई. अशी जागरण करू नकोस हा. मग दुपारी किती झोपलीस ना तरी रात्रीची झोप ती रात्रीची झोप. मी तुला थोडस दूध वगैरे देऊ का? तुळशीचं बी वगैरे काय झालं? ए, उडू नकोस. अरे काय झालं? तू काय जागते? काय हवंय तुला? अरे तुझा आवाज ऐकून आलो मी इकडे. अरे बाबा, ही एकटीच बसली आहे जागत, झोप येत नाही म्हणते. काय गे निकिता, तुला झोप नाही येत? हो, टीव्ही बघत बसले होते. तुला माझ्यासारखी रात्रीचा टीव्ही बघायची सवय वाटते. अरे काय टीव्ही बघायची सवय नाहीये मला, झोप येत नाही. मग काय टाइमपास म्हणून. टाइमपास करायचा मग माझ्याबरोबर गप्पा मार. गप्पा? अरे कशाला? तुला उगाच त्रास होईल म्हणजे नको. नाही त्रास होणार, गप्पा मार. हो का? म्हणजे तुम्हा दोघांनाही जागरण होणार आहे? नाही का, मी गप्पा मारायला लागलो की तिला झोप येईल. म्हणजे त्याला काय म्हणायची की शिरा दादा बोलायला लागला ना की समोरचा पकतो आणि झोपतो. पकतो म्हणजे काय होतं? तुला पकतो माहिती नाहीये? तुला पकतो माहित नाहीये? इकडे सांग. वेळेवरती शब्द सारखं वापर. कैरी असते ना, कैरी. मँगो असते ना, मँगो. त्याच्या आधी कैरी असते. कैरीला काय म्हणतात तुमच्याकडे? कैरी असते ना, रॉ मँगो. रॉ मँगो असतो ना, तो मँगो होतो. मँगो होतो म्हणजे येलो कलरचा असतो ना, तो पिकतो ना, त्याला पकवतो असं म्हणतात. ऐकून घे. कळलं मला. खरंच कळलं? खरंच कळलं. शिर्या, आय एम सो सॉरी. माझ्यामुळे तुला त्रास झाला. कसला त्रास? म्हणजे जागरण झालं ना माझ्यामुळे तुला. झालं ना मला जागरण? हो ना. सॉरी ना. मोड माझी पायाची बोट मोड. शिर्या, कामाला लावतोय. व्यवस्थित मोड. त्या अंगठ्या कसल्या घालतेस का मंद? ए मंद म्हणजे? हे माहित नाही तुला? मंद शलाकाला ओळखतेस ना? शलाकाला पाहिलंस ना? ती मंद आहे माहितीये. सगळं लेट कळतं. म्हणजे हाक मारले आबानी. शिर्या, तू खूप मिस करतोस ना रे तिला. काय सांगतेस काय? हे तर मी खूप मिस करते योगूला. ही शेअर्ड अ बेडरूम. खूप मजा यायची, खूप एन्जॉय करायचो खरं तर आम्ही. देन शी वेंट टू हर हॉस्टेल. वन्स इन अ वीक वगैरे यायची, पण आली की खूप धमाल यायची. मग हॉटेल, पार्टी, पिकनिक, फ्रेंड्स, डिस्कोस, संपतच नाही. शिर्या, ऐकतोय? ऐकतोय. बोट मोड. नंतर मग ती इथे भारतात आली. ती ना
शी इज द रिबेल काइंड. मला खूप टेन्शन होतं तिचं ते निशू प्रकरण. मला विसरलीच मग ती फोन सुद्धा नाही करायची. आम्हाला खूप काळजी वाटायची तिची. इथे यायला निघाले तर खूप. शिर्या शिर्या झोपला हा. गुड नाईट. मग हे डॅड आणि साधू महाराज काय करतात एवढ्या आतमध्ये? हो ग, तेच तर समजत नाहीये. दोघं भांडत तर नसतील? अगं चांदणी एवढ्या शांत आवाजात ते कसे भांडतील? मला असं वाटतं त्या दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असेल. तुला सांगते मनवा, मला एवढं आश्चर्य वाटतंय ना. म्हणजे बघ, मी साधू महाराजांना जेव्हा घरी घेऊन आले ना, आता डॅड तर चिडणारच होते ना. अगं त्याचं आश्चर्य नाही ग बाई, पण त्या साधू महाराजांनी मोहन आय सॉरी, माझ्यामुळे. नाही सॉरी कशाबद्दल? काय तुला झोप येत नाही का निकिता? हो पण तुम्ही पडा ना प्लीज. ठीक आहे ठीक आहे, असू दे अगं असू दे. बस बस तू बस बस इकडे. हा आता पडतो काय मला हे हा शिर्या झोपला का ग? हो गप्पा मारूया म्हणाला पण झोपला नंतर. दमतो ग फार तो धावाधाव करून. जाण्या येण्यात आणि प्रवासामध्ये त्याची दमछाक होते. तू शिकशील आता मुंबईमध्ये. बघ काय कळते बघ, कळेल तुला. काय कळेल? काय माहितीये का, या शहरातल्या माणसांची अर्धी शक्ती आणि अर्ध आयुष्य प्रवासामध्ये संपतं. बाबा मला घाबरवताय का? यू स्कॅरिंग मी. नाही तुला मी मेंटली प्रिपेअर करतोय. हो तू घाबरलीस? अजिबात नाही. मी इथे यायला निघाले ना तेव्हा मम्मानी मला सगळं सांगितलं होतं. म्हणजे इथली बॅकग्राऊंड, कल्चर, वे ऑफ लिव्हिंग. दादा पप्पा तर मला म्हणाले की इंडियात जातेस इट्स अ चॅलेंज, बघ कॅन यू एक्सेप्ट इट? मी म्हटलं आय कॅन. मी इथे याच्या आधी खूप पुस्तकंही वाचली होती इंडियन कल्चरवर. आता झोपले वाटतं. गुड नाईट. काय ग? झालं? काय स्वयंपाकघरात काहीतरी पडलं वाटतं. काय मांजर बिंजर आलंय का? अहो निकिता अगं काय झालं ग? काय झालं? मांजर आलं की काय? तू काय करतेस तिथे? आय एम सॉरी मामा. अगं तुला काय पाणी वगैरे हवंय का? काय ऍक्च्युली पाणी हवं होतं अरे मला. सामान जरा बघ हो बघ. देते ना पाणी. मग तू इथे कशी तू आलीस इकडे तू इकडे. अगं तिकडे मी एक ठेवलं होतं बरं का. जागी कशी आहेत का? काय झालं ग? आय एम सॉरी, मला खरं तर झोपच येत नव्हती. अगं बाई, मग तुला थंड दूध देऊ का मी? मला तुळशीचं बी टाकून नाही, देऊ का? मला दूध नाही आवडत. इफ देर आर स्लीपिंग पिल्स देन. अगं काय वेडी आहेस का तू? अगं तुझं सगळं सायकल असं उलट पालट झालं ना म्हणून झोप येत नाहीये तुला. आता बघ उद्या सकाळी झोप येईल बघ तू. शाबास जरा दे पाणी दे. हो हे घे घे पाणी घे. पण असं कसं सायकल? काय म्हणाल तुम्ही? अगं नाही काय आहे की आता आपल्याकडे रात्र असली ना तरी त्यांचा तिथे दिवस आहे ना. अगं 12 तास मागे नाही का ते, म्हणून तिला आता झोप येत नाही. आता उद्या सकाळी मम्मी बस तू. बस बस मी उचलते. नाही ग असू दे, मला सवय आहे तशी. तू बस. तुला बरं वाटल्याशी कारण सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. काय वेडी आहेस का मला तू? सवय आहे जागरणाची बरं का. तशी ही आपली शलाका होती ना टीवायला, तेव्हा बापरे तिच्या अभ्यासासाठी जागायची ना, तर तिने जागा राहावं म्हणून मला जागा राहावं लागायचं. तू ऍक्च्युली तिच्या बरोबर जागी असायचीस? मग अगदी जागी राहायची मी. म्हणजे ही बयाबाई झोपायची आणि मीच जागी राहायची. आमच्या बरोबर योगू असायची तिथे ना, ती जागायची माझ्या बरोबर रात्रभर. शी टू क्रेब पण जागायची. कधी कधी वॉकमन ऐकत बसायची. शी लव्स म्युझिक, एनी काइंड ऑफ म्युझिक, शी जस्ट लव्स इट. मग कधी कधी वॉकमनचा कंटाळा आला तर टीव्ही बघत बसायची. म्हणजे कुठलंही म्युझिक चॅनल असो ती बघत बसायची. ती सॉलिड मजा करायची. मी आता ट्राय केलं पण आय कांट मॅनेज. मला नाही आवडत ते म्युझिक, ते रॉक वगैरे. आय एम एकदम टिपिकल इंडियन क्लासिकल टाईप. भाऊजींसारखं. ते पप्पांना पण
पण खूप आवडतं खरंच. म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिक म्हटलं की ही फुल ऑन. आमच्याकडे इतक्या सीडीज, इतक्या कसेट्स आहेत. हो नाही, हू इज अ डफर. शी डझंट लाईक. शी इज एकदम टिपिकल ऑफ दोज रॉक, दोज वेस्टर्न. त्यासारखं इंडियन क्लासिकल म्युझिक नो फॉर यू. मामी, मामा, गुड नाईट. झोप मिळाली तिला शांत झोप मिळायला हवी. हो, पण आत्ता झोपले ती. अहो, तिला झोपवता आपल्या नाकी नऊ आले. पण आता दिवसभर हा शिर्या जिमखान्यामध्ये आणि शेखर ऑफिसामध्ये ढुलक्या काढणार का? आणि तुम्ही घरी. माझा काही मी झोपी दुपारी. प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम आहे श्यामलाचा. श्यामलाचा काय? श्यामला, अगं तू सगळं आवरून झालं घरातलं की तू झोप ना. ती झोपेल रे, पण ही निकिताने झोपू दिलं पाहिजे ना. म्हणजे सगळं आवरून हिचं संपेपर्यंत, आवरून होईपर्यंत हिची उठायची वेळ होणार, ही सकाळ होणार. म्हणजे मग परत हिचा चहा, ब्रेकफास्ट, आंघोळ, पाणी अगं बाई, खरं की काय? आई ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. चला मी आता आंघोळीला जातो. एक मिनिट मी जाऊन येतो. नाही बाबा, आई मला उशीर. अरे ऑलरेडी उशीर झालाय मला. असं काय? अरे तू तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करता, मला किती पळावं लागतं. अरे नाही रे बाबा, ओरडू नका की झोपले. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.